समजा आपण उद्या सकाळी उठलो आणि जगात कोणीच नाहीये. बापरे, नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा येतोय. हो ना. म्हणजे आजूबाजूला नजर टाकली तर रस्ते शांत आहेत, इमारती तशाच उभ्या आहेत, निसर्गही तसाच आहे. आणि समजा बँक अकाउंटमध्ये कोट्यावधी रुपये जमा आहेत, दारात जगातील सर्वात महागडी गाडी उभी आहे. पण ते सगळं पाहण्यासाठी कुणीच नाही. अगदी हेच, ते पाहण्यासाठी, त्याचं कौतुक करण्यासाठी किंवा त्या गाडीतनं शेजारी बसून फेरफटका मारण्यासाठी कुणीच नाहीये. पूर्णपणे आणि निरपवादपणे एकटे असलेले असे ते जग. जिथे बोलण्यासाठी कोणी नाही आणि ऐकण्यासाठीही कोणी नाही. आणि स्पर्श करण्यासाठीही कोणी नाही. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या मते अशा जगात ती दारात उभी असलेली कोट्यावधींची गाडी केवळ लोखंडाचा पत्रा बनते आणि माणूस स्वतःची मूळ ओळखच विसरून जातो. खरंय, कारण ओळख ठरवणारे आरसेच तिथे नसतात. बरोबर. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयाचा वेध घेणार आहोत जो आपल्या जगण्याच्या अगदी मुळाशी जातो. आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांचे दी आर्किटेक्चर ऑफ ह्युमन कनेक्शन या अत्यंत विचारप्रवर्तक लेखनाच्या काही अंशांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि हा विषय खरोखरच खूप गहन आहे. नक्कीच. आपलं मिशन खूप स्पष्ट आहे. आयुष्यात नाती नसतील तर काय होईल, हा वरवर सोपा वाटणारा प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि ही चर्चा केवळ एकाकीपणाबद्दल नाहीये, ती मानवाच्या अस्तित्वाचा मूळ अर्थ शोधण्याबद्दल आहे. अगदी बरोबर. चला तर मग हे समजून घेऊया, आपण मुळात कोण आहोत, हे कसे ठरते आणि त्यात या नात्यांचा नेमका काय वाटा असतो. हा प्रश्न खूप मूलभूत आहे आणि आपण तो अनेकदा गृहीत धरतो. आपण नेहमी ऐकतो की माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. हो, शाळेत असल्यापासून ऐकत आलोय आपण हे. अगदी. पण याचा खरा अर्थ फक्त एकत्र राहणे किंवा समूहाने शिकार करणे एवढाच मर्यादित नाहीये. विद्यानंद यांच्या लेखनाचा गाभा हा आहे की माणूस जंगलात राहणाऱ्या इतर प्राण्यांसारखा केवळ अन्नासाठी किंवा संरक्षणासाठी एकत्र राहत नाही. म्हणजे त्याची गरज त्याहून खोल आहे. हो, जन्माला आल्यापासूनच माणूस कुणाच्या तरी नात्यात बांधला जातो. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र, शिक्षक आणि पुढे जाऊन सहकारी. ही केवळ ओळखीची नावे नाहीत किंवा समाजात आपले स्थान दर्शवणारे टॅग्सही नाहीत. ही नाती मानवी व्यक्तिमत्वाची, मानवी मेंदूची अक्षरशः पायाभरणी करतात. पण थांबा, इथे मला एक प्रश्न पडतो. म्हणजे आपण जे काही आहोत, आपली जी काही ओळख आहे, ती केवळ आणि केवळ या नात्यांमुळेच आहे का? हा चांगला प्रश्न आहे. म्हणजे माझी स्वतःची अशी कोणतीही स्वतंत्र ओळख नाहीये का? हे थोडं पचायला जड जातंय, कारण आपण नेहमी स्व किंवा इंडिव्हिज्युअलिझम बद्दल भरपूर बोलत असतो. इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे नाती नसतील तर माणूस स्वतःला कधीच ओळखू शकणार नाही. अच्छा, ते कसं काय? कारण आपले विचार कसे असावेत, आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात आणि आपल्या कृती काय असाव्यात, या सर्वांना आकार देण्याचं काम हेच नातेबंध करत असतात. म्हणजे ते एक प्रकारे आपल्याला घडवत असतात. अगदी बरोबर. यामागे एक अत्यंत स्पष्ट मानसशास्त्रीय आणि जैविक यंत्रणा आहे, ज्याला आपण फीडबॅक लूप म्हणू शकतो. फीडबॅक लूप म्हणजे नक्की काय होतं यात? कसं आहे, जेव्हा एखादं मूल जन्माला येतं तेव्हा त्याला स्वतःची अशी कोणतीही ओळख नसते. जेव्हा ते बाळ पहिल्यांदा हसतं आणि त्याची आई त्याला पाहून परत हसते, तेव्हा त्या बाळाच्या मेंदूत एक न्यूरल पाथवे तयार होतो. एक जोडणी तयार होते. हो, आणि तो पाथवे त्याला सांगतो की माझ्या अस्तित्वाचा जगावर काहीतरी परिणाम होतोय. आईच्या स्पर्शातून त्याला प्रेम समजते, वडिलांच्या आधारातून त्याला सुरक्षितता समजते. आणि जर हे मिळालंच नाही तर? जर तो परतावा, तो फीडबॅक मिळालाच नाही तर मेंदूतील सहानुभूतीचे, प्रेमाचे आणि संवादाचे मार्ग कधीच विकसित होत नाहीत. नाती नसणे म्हणजे केवळ कोणीतरी सोबत नसणे असा होत नाही, तर स्वतःची मूळ ओळखच गमावणे असा त्याचा खरा अर्थ होतो. बापरे, हे खूपच सखोल आहे. हे समजून घेण्यासाठी मी एक वेगळा दृष्टिकोन मांडतो. म्हणजे ज्याप्रमाणे कॅमेराची लेन्स स्वतःचा फोटो कधीच काढू शकत नाही, तिला समोरचा एखादा ऑब्जेक्ट किंवा दृश्य लागतेच. अगदी बरोबर. तसाच माणसाचा मेंदू स्वतःला अनुभवू शकत नाही, त्याला दुसऱ्या माणसाचा एक बाउन्स बॅक लागतो. नाती ही एका आरशासारखी असतात. क्या बात आहे, हे रूपक खूप छान आहे. होला, म्हणजे जर जगात आरसाच नसेल किंवा पाण्यात पडणारं प्रतिबिंबच नसेल तर कुणीही स्वतःला कसे पाहणार? आपण कसे दिसतो ही कधीच कळणार नाही. खरंय. अगदी त्याचप्रमाणे नात्यांच्या या अदृश्य आरशाशिवाय आपले स्वतःचे व्यक्तिमत्व, आपले गुण आणि आपले दोष कसे समजणार? जर आपण कुणाला मदतच केली नाही तर आपण दयाळू असल्याचा साक्षात्कार कसा होणार?
आणि जर कोणावर रागावण्याची वेळच आली नाही तर आतला तो क्रोध कसा दिसणार? बरोबर. म्हणजे दुसऱ्याशिवाय आपण शून्य आहोत. हे रूपक अत्यंत अचूक आहे. आपला प्रत्येक गुण किंवा अवगुण हा दुसऱ्या व्यक्तीच्या संदर्भातच उलगडत असतो. आपण जेव्हा म्हणतो की एखादी व्यक्ती खूप संयमी आहे, तेव्हा तो संयम कोणातरी व्यक्तीच्या किंवा नात्याच्या संदर्भातच मोजला जातो. हो, रागावणारा बॉस किंवा चिडचिड करणारा मित्र समोर असल्याशिवाय तुमच्यातला संयम कसा सिद्ध होणार? अगदी हेच. नात्यांच्या या आरशाशिवाय मानवी मनाचे स्वतःचे असे कोणतेही स्पष्ट चित्र अस्तित्वात नसते. मानवी मन केवळ एक कोरी पाटी असते. आपली स्वतःची ओळख ही आपल्या आतून कमी आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नात्यांच्या जाळ्यातून जास्त निर्माण होत असते. हा या लेखनाचा एक अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष आहे. बरं, जर नातीच आपला आरसा असतील तर जेव्हा तो आरसा फुटतो किंवा जेव्हा कुणी पूर्णपणे एकटे पडते तेव्हा आतला भावनांचे काय होते? हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. कारण ओळख गमावणे हा एक भाग झाला, पण रोजच्या जगण्यातल्या रागाचे, आनंदाचे आणि दुःखाचे काय, ते तर आपण अनुभवतोच ना. विद्यानंद यांच्या लेखनानुसार नाती नसलेलं जग हे पूर्णपणे निर्जीव आणि रंगहीन असते. कारण बघा, भावनांचा जन्मच मुळात अभिव्यक्तीसाठी होतो, बाहेर पडण्यासाठी. हो, मानवी मेंदू भावनांची निर्मिती करतो, तीच मुळी इतरांशी संवाद साधण्यासाठी. जर आनंद वाटून घेण्यासाठी कोणी नसेल तर तो आनंद एका मर्यादेनंतर गुदमरून जातो. बापरे. आणि जर दुःख सांगण्यासाठी कोणी नसेल तर ते दुःख आतल्या आत एक मोठी मानसिक कोंडी नमून राहते. यश साजरे करण्यासाठी जर कोणीच नसेल तर त्या यशाला, त्या मिळवलेल्या शिखराला काहीही अर्थ उरत नाही. इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. म्हणजे आजच्या आधुनिक जगात हे सगळं थोडं विरोधाभासी वाटतं. कसं काय? कारण आजकाल आपण सर्वत्र पाहतो की पूर्णपणे स्वतःच्या जीवावर उभे राहणे किंवा ज्याला सेल्फ रिलायन्स म्हणतात, ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट मानली जाते. हो, ते तर आहे. म्हणजे सेल्फ लव्ह, सोलो ट्रॅव्हल, मी स्वतःसाठी पुरेसा आहे, असे ट्रेंड्स आजकाल सगळीकडे दिसतात. समाजात या एकटेपणाला एक प्रकारची ताकद किंवा सशक्तपणाचं लक्षण मानले जाऊ लागलंय. बरोबर आहे तुमचं म्हणणं. मग विद्यानंद यांच्या मते हा ट्रेंड चुकीचा आहे का? आपण एकांत आणि एकटेपणा यात गल्लत तर करत नाही होत ना? हा अत्यंत मोलाचा मुद्दा आहे. कारण एकांत आणि एकटेपणा म्हणजे सॉलिट्यूड आणि आयसोलेशन यात खूप मोठा फरक आहे. तो कसा? एकांत ही एक निवड असते, जिथे तुम्ही स्वतःच्या विचारांना वेळ देता, पण तुमच्या मागे तुमच्या माणसांचा आधार असतो हे तुम्हाला आतून माहीत असते. अच्छा, म्हणजे एक सुरक्षितता असते तिथे. हो. पण जेव्हा मला कोणाचीच गरज नाही असे म्हटले जाते, तेव्हा ती एक वरवरची आणि धोकादायक भूमिका असू शकते. आर्थिकदृष्ट्या किंवा व्यावसायिकदृष्ट्या स्वावलंबी असणं वेगळं, पण भावनिक पातळीवर कोणताही माणूस पूर्णपणे स्वावलंबी असू शकत नाही. ती शक्यच नाहीये. जर आपण हे मोठ्या संदर्भात पाहिले तर मानसशास्त्रामध्ये सोशल बेसलाईन थिअरी नावाची एक संकल्पना आहे. सोशल बेसलाईन थिअरी? हो. या सिद्धांतानुसार मानवी मेंदूची जी डिफॉल्ट अवस्था असते ती समूहात असण्याची असते. मानवी मेंदू नेहमी गृहीत धरतो की आजूबाजूला मदत करणारी लोक आहेत. ओके. आणि जेव्हा आपण खरोखर एकटे असतो तेव्हा मेंदूला ती परिस्थिती धोक्याची वाटते. म्हणजे मेंदू एका वेगळ्याच अलर्ट मोडमध्ये जातो. नक्कीच. जेव्हा कोणीही सोबत नसते तेव्हा प्रत्येक संकटाचा सामना स्वतःलाच करायचा आहे हे मेंदूला समजते. त्यामुळे तो सतत धोक्याचा अंदाज घेत राहतो, सतत सावध राहतो. बापरे, हे तो खूप थकवणारं असेल. अगदी तेच. संकटाच्या वेळी एक आधार देणारा हात, निराशेत आशेचा किरण दाखवणारे शब्द आणि चुका केल्यावर योग्य दिशा दाखवणारा मार्गदर्शक नसतो तेव्हा स्वतःचीच समजूत स्वतः काढावी लागते. स्वतःचा वैद्य व्हावा लागते. हो. आणि स्वतःचा सल्लागार बनावे लागते. हे सर्व एकट्याने करणे अत्यंत ऊर्जा शोषून घेणारे असते. मेंदूला दुप्पट काम करावे लागते. म्हणजे आपण आतून पूर्ण ड्रेन होतो. हो. म्हणूनच या लेखनात मानसिक थकव्यावर खूप भर दिला आहे. एकटेपणाची ही लढाई माणसाला बाहेरून नाही तर आतून पूर्णपणे पोखरणारी आणि थकवणारी असते. हे ऐकताना मला एक अतिशय सामान्य पण गमतीशीर प्रसंग आठवला. म्हणजे आजकाल अनेकांच्या सोशल मीडियावर 5,000 फॉलोअर्स असतात, शेकडो लाईक्स मिळतात. रोजचे अपडेट्स असतात. हो, पण प्रत्यक्ष आयुष्यात एखादा दिवस असा येतो की 2 मिनिटे मनापासून बोलायला कोणीच नसतं आणि मग शेवटी जेवण घेऊन आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयशी किंवा कॅब ड्रायव्हरशी लोक नाहक 5 मिनिटं गप्पा मारतात. हो, हे खूपदा बघायला मिळतं. म्हणजे आपण एकीकडे मला कुणाची गरज नाही म्हणतो आणि दुसरीकडे कोणत्याही अनोळखी माणसात तो हरवलेला आरसा शोधण्याचा प्रयत्न करतो.
वेळ तर पुढे जात राहतो, घड्याळाचे काटे फिरत राहतात, पण जगणे कुठेतरी थांबल्यासारखं वाटते. खरंय. कारण जगण्याला जी गती लागते ती भावनांच्या देवाणघेवाणीतून येते. माणूस जेव्हा आतून इतका थकून जातो तेव्हा तो खऱ्या अर्थाने जगत नसतो. ती अवस्था एका बंद पडलेल्या इंजिनासारखी असते. गाडी उतारावरून खाली घरंगळत चालली आहे, पण इंजिनमध्ये स्वतःची अशी कोणतीही ऊर्जा उरलेली नाहीये. क्या बात आहे. अगदी योग्य उदाहरण दिलं. नात्यांमधनं मिळणारी ऊर्जा हेच मानवी जीवनाचे खरे इंधन असते. सोशल मीडियाचे जे उदाहरण समोर आले ते नेमके हेच दर्शवते की व्हर्च्युअल जगातील लाईक्स हे या मानसिक थकव्यावर उपाय ठरू शकत नाहीत. ते फक्त वरवरचे मल्लम आहेत. अगदी. मानवी मेंदूला खऱ्या स्पर्शाची, खऱ्या डोळ्यांच्या संपर्काची आणि खऱ्या आवाजाची गरज असते. पण मग असा एक विचार येतो की समजा एखाद्याने ठरवलं की मला हा भावनिक गुंता नकोच आहे. तो या एकटेपणाच्या थकव्यावर मात करतो, भावनांना पूर्णपणे बाजूला ठेवतो, एक कोरडा यंत्रवत दृष्टिकोन स्वीकारतो आणि कामाला लागतो. हां, प्रॅक्टिकल बनतो. आणि तो अतिशय यशस्वी होतो, मोठी संपत्ती कमवतो, सर्वोच्च पद मिळवतो. जर भावना कोरड्या पडल्या असल्या तरी यशाची शिखरे तर सर करता येतात ना. आणि जर तसे झालेच तर त्या यशाचे नेमके मूल्य काय असते? यश आणि समाधान या दोन पूर्णपणे भिन्न संकल्पना आहेत आणि इथेच त्यांची गल्लत होते. विद्यानंद यांच्या मते एकटे राहून यांत्रिकपणे काम करून यशस्वी नक्कीच होता येते, मोठी शिखरे सर करता येतात, पण त्यातून समाधान कधीच मिळू शकत नाही. यामागेही एक वैज्ञानिक कारण आहे. ते काय? यशातून आपल्याला डोपामाइन मिळते, जे तात्पुरता आनंद देते. पण जेव्हा आपण ते यश आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत सामायिक करतो तेव्हा आपल्याला ऑक्सिटोसिन मिळते. अच्छा, ज्यातून खरी शांती मिळते. हो, ज्यातून खऱ्या समाधानाची, शांततेची निर्मिती होते. नाती आपल्याला काही अत्यंत मूलभूत मूल्य शिकवतात, जसे की सहानुभूती, दुसऱ्यासाठी केलेला त्याग आणि समजूतदारपणा. या मूल्यांशिवाय मिळवलेलं यश अत्यंत यांत्रिक असते. त्यात कोणतीही ऊब नसते. म्हणजे जगातील सर्वात भव्य आणि सुंदर महाल बांधला, पण त्या महालात यशाचे कौतुक करायला किंवा त्या महालाच्या खिडकीतून बाहेरचे दृश्य पाहायला जर सोबत कोणीच नसेल तर तो महाल केवळ एक सुंदर तुरुंग बनून राहतो. खरंय. भिंती कितीही सोन्याच्या असल्या तरी तुरुंग तो तुरुंगच. अगदी बरोबर. आणि यावरून एक अत्यंत महत्वाचा आणि ज्वलंत प्रश्न उभा राहतो. आजकाल आपण आजूबाजूला फक्त ओळखीच्या लोकांची गर्दी जमा करत आहोत की खऱ्या अर्थाने मनाला भिडणारी नाती जोडत आहोत? हा प्रश्न स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. हो, कारण नाती असणे म्हणजे केवळ लोकांच्या गराड्यात असणे नव्हे. एखाद्या मोठ्या पार्टीच्या गर्दीत उभे राहूनही जगातील सर्वात एकटे असण्याची भावना अनुभवता येते. बरोबर. खरी नाती तीच असतात जी मनाला स्पर्श करतात, जी गुणदोषांसहित समजून घेतात आणि स्वीकारतात. लेखनात अत्यंत स्पष्टपणे नमूद केले आहे की नात्यांची संख्या अजिबात महत्वाची नाही, तर त्यांची गुणवत्ता महत्वाची आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? रात्री 2 वाजता जेव्हा मन खऱ्या अर्थाने अस्वस्थ असते, एखादी मोठी चिंता सतावत असते किंवा खूप मोठा आनंद झालेला असतो आणि कुणाशी तरी बोलल्याची तीव्र इच्छा असते, अशावेळी काय होतं? तेव्हा फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये हजारो नंबर असूनही त्यापैकी एकही नंबर डायल करावासं वाटत नाही, अशी परिस्थिती अनेकदा येते. ही स्थिती विचार करायला लावणारी आहे. अगदी खरी परिस्थिती आहे ही आजकालची. फोनमधील त्या शेकडो संपर्कांपेक्षा न बोलताही मनातील अस्वस्थता ओळखणारं, खऱ्या अर्थाने समजून घेणारं एकच नाते कितीतरी पटीने जास्त मोलाचे असते. हो, आणि ते एक नाते तुम्हाला यांत्रिक असण्याकडून पुन्हा एकदा मानवी असण्याकडे घेऊन येते. ती एक व्यक्ती किंवा ते एक नाते आठवण करून देते की माणूस हे केवळ एक यंत्र नाही जे फक्त काम करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी बनवले गेले आहे. बरोबर. माणसाला प्रेमाची, आधाराची आणि समजूतदारपणाची गरज असते, आणि ही गरज असण्यात कोणताही कमीपणा नाही. ती एक नैसर्गिक आणि जैविक गरज आहे. जेव्हा आपण हे मान्य करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या मानसिक थकव्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होतो. अगदी योग्य बोललात. या संपूर्ण सखोल चर्चेचा जर आपण एक सार काढायचा ठरवला तर चित्र अगदी स्पष्ट होते. नाती नसलेले आयुष्य म्हणजे एक असा प्रवास आहे ज्याला कोणतीही दिशा नाही. फक्त चालणं सुरू आहे. हो, चालण्याची क्रिया घडत आहे, पण कुठे जायचे आहे हे माहीत नाही. आणि सर्वात वाईट म्हणजे त्या प्रवासाच्या शेवटी एखाद्या शिखरावर पोचल्यावर तो आनंद साजरा करण्यासाठी सोबत कुणीच नसते. खरे. जिथे पोचण्याचा कोणताही आनंद नाही आणि चालण्यासाठी कोणतीही प्रेरणा नाही, असा तो दिशाहीन आणि एकाकी प्रवास ठरतो.
म्हणूनच या मूळ स्रोतामध्ये शेवटी एक अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे. कोणता? नात्यांना वेळ देणे आणि त्यांची कदर करणे आवश्यक आहे. अनेकदा आपण सर्व गोष्टी गृहीत धरतो. आपल्याला वाटतं की आजूबाजूची लोकं नेहमीच तिथे असतील, पण नाती ही रोपांसारखी असतात. त्यांना जपावे लागते. पाणी घालावं लागतं. अगदी. कारण तीच नाती आयुष्याला अर्थ देतात. त्यांच्याशिवाय उरते ते केवळ शारीरिक अस्तित्व. त्याला खऱ्या अर्थाने जीवन म्हणता येणार नाही. केवळ श्वास घेणे, छातीची धडधड चालू राहणे आणि मेंदू काम करत राहणे म्हणजे जीवन नाही. त्या श्वासांमध्ये भावनांचा, प्रेमाचा आणि नात्यांचा सुगंध असणे म्हणजे जीवन. खूप छान मांडणी केली तुम्ही याची. आजच्या या चर्चेतून आपण हे शिकलो की आपला जो आरसा आहे, आपली जी ओळख आहे, ती या नात्यांमधूनच घडते. पण या सर्व विचारांच्या शेवटी जाता जाता एका अशा प्रश्नावर विचार करणे गरजेचे आहे, जो या सर्व चर्चेला एका नव्या आणि काहीशा गुंतागुंतीच्या उंचीवर घेऊन जातो. तो कोणता प्रश्न आहे? जर आपली नातीच आपली ओळख ठरवत असतील आणि आपले विचार, आपले वर्तन या समाजाच्या आणि नात्यांच्या आरशातूनच घडत असेल, तर जेव्हा आपण एकांतवासात जातो, या जगाच्या कोलाहलातून पूर्णपणे दूर जाऊन स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण खरोखर स्वतःला शोधत असतो की आपल्या आजूबाजूच्या नात्यांनी आणि या समाजाने आपल्यावर लादलेल्या ओळखीच्या आवरणातून आपण फक्त बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. हा स्वतःचा शोध म्हणजे नात्यांचा अभाव आहे की आजवर दुर्लक्षित राहिलेल्या, स्वतःच्याच मनाशी जोडल्या गेलेल्या एका नवीन, अनोळखी आणि अथांग नात्याची ती सुरुवात आहे? यावर नक्की विचार करा.